आता आपल्याला चोन टाकायचे। तर छोटे छोटे चोन जर घेतले तर अजून छान ब्लाऊज दिसतो। तर दोन्ही बाजूने एकसारखेच चोन टाकायचे आपल्याला आणि आपल्याला अंदाज घ्यायचा आहे का आपण जे आपण पेपर कटिंग केलं आहे याच्यामध्ये जर एक्स्ट्रा कपडा जर उरला तर आपण याची चोन वाढवू शकतो। व्यवस्थित येऊन जातं, कुठेही चुकत नाही। तर चोन घेताना एकसारखे घ्या, कमी जास्त घेऊ नका। आता वरच्या बाजूने पण जिथं आपण टच केलंय तिथपासूनच आपल्याला सुरुवात करायची। आता याला अस्तर असल्यामुळे मला दरवेळेला दाब हा उचलावा लागतोय। बिना अस्तरचा असेल तर पटापट आपली चोन टाकून जाते। आता मी पुन्हा एकदा पेपर बघते, बघा किती व्यवस्थित याला फुगा आलाय। आणि आपल्याला बिना अस्तरचा पण जरी असा फुगाबाई करायची असेल तरी पण जमते, काही अडचण नाही। पण ज्यावेळेस आपण फुगाबाई शिवतो तर 1.5 इंच किंवा 1 इंच 1.5 इंच आपण एक्स्ट्रा घेतलं पाहिजे। समजा आपल्याला 4ची बाही घ्यायची तर त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच तरी जास्त घ्यायचं आहे, कारण फुग्याने बाही कमी दिसते किंवा कमी वाळते। आता मी खालच्या बाजूने पण 2-2 चोन टाकली आणि वरच्या बाजूने पण मी 2 चोन टाकली, कारण आपल्याला घडी भरपूर होती कपड्याची। तर अंदाज घेऊन जरी बाही उरली तरी काही अडचण येत नाही, व्यवस्थित आपली फिनिशिंग घेऊन जाते। कारण आपण ज्यावेळेस बाही जोडतो तर आपला मधल्या सेंटरपासून आपण बाही जोडतो। आता मी दोन्ही बाजूनी 1-1 2-2 चोन टाकून घेतली। आता ह्या ब्लाऊजला लेस आलेली, आता मी ती समोरून लावणार नाही। तर आपल्याला लेस कशा पद्धतीने लावायची तर ते पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आणि तुम्ही समोरच्या बाजूला पण लेस लावू शकतात, काही अडचण नाही। आता याचा पण आपल्याला मधला सेंटर लक्षात घ्यायचा आहे का ज्यावेळेस आपण बाही जोडतो तर ती व्यवस्थित आली पाहिजे। आता ही अशी लेस होती तर मी त्याचे 2 भाग केलेत 2 बाह्यांना, आणि त्याच्यामधून पण आपल्याला आता पुन्हा एकदा परत मधला पॉईंट काढून घ्यायचा आहे का एक साईडला जास्त कमी नको। याच्यासाठी का जी लेस आहे त्याला आपल्याला मधला सेंटर काढायचा आहे, म्हणजे व्यवस्थित येऊन जातं। आता मी बाही अगोदर लेस मोडपून घेतली, 2 भाग केलेत आणि याचा सेंटर बघा कशा पद्धतीने काढायचा आहे। थोडंसं मी टच करून घेते म्हणजे लक्षात येतं आपल्याला। आपण खडूने मार्क केलं तरी पण जमते। आपल्याला दोन्ही बाजूने ज्यावेळेस आपण लेस जोडतो तर दोन्ही बाजू समान आल्या पाहिजे, कमी जास्त कुठेच व्हायला नको आहे। आता बघा मी याला ज्यावेळेस पलटी दिली त्यावेळेस मी पूर्ण चुनांवर याचं लेस घेतली। तुम्ही चुनावर न घेता खालच्या बाजूने जरी घेतली लेस तरी पण चालते, ती पण बाही व्यवस्थित होऊन जाते आणि अशा पद्धतीने पण व्यवस्थित होते। कारण तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल किती सुंदर आली। आता माझ्याकडं जी ब्लाऊज पिसाची लेस निघली ती कमी होती म्हणून याला पूर्ण आली नाही, पण दंडघेर कमी असल्यामुळं बाही एकदम व्यवस्थित बसली।
कारण 30 छातीचा हा ब्लाऊज होता, मग दंडगेर 4 इंचाचा होता, तर व्यवस्थित येऊन गेली. आता आपण ज्यावेळेस वरची टिप मारतो तर चुना आपल्या व्यवस्थित घडी पडली पाहिजे, जे आपण अगोदर टाकलेली, तर तिथं आपल्याला लक्ष द्यायचे, म्हणजे बाही ही व्यवस्थित दिसते. एकदम कडेला मी शिलाई घेतली. आता तुम्हाला जर लेस नसेल तुमच्याकडे तर असं जरी ठेवलं तरी चालतंय, पण कस्टमरने लेस लावायला सांगितले होते. कस्टमरच्या आवडीनुसार ही बाई आहे, तर मग मी माझ्याकडे जी अवेलेबल होती मी तीच लेस लावली. ती पण छानच दिसते. खूप सविस्तर माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये दिली. कुठेही व्हिडिओ जास्त फास्ट केला नाही किंवा हर एक पॉईंट आपल्याला लक्षात येतो आहे कशा पद्धतीने मी बाही स्टिच केली. आता मला डबल लेस लावायची वरच्या बाजूने, पण अजून आकर्षित बाई दिसते आणि छान पण वाटते. तर बघा किती व्यवस्थित वाटते बाई. तुम्ही याच्यामध्ये वेगळी पण लेस लावू शकतात, काही अडचण नाही. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जरी लावले तरी काय हरकत नाही. अशा पद्धतीने जवळजवळ बाही आपली ही फायनल झाली. आता तुम्हाला कशावर व्हिडिओ पाहायला आवडतील, जास्त कशावर व्हिडिओ माझे पाहायला आवडते तर कमेंट करा, म्हणजे मी तुम्हाला सगळ्यात जास्त तुमच्या आवडीनुसार काम करायला दाखवायचा प्रयत्न करेन. 100% नक्कीच दाखवेन. तर फक्त कमेंट करा, शेअर करत चला, आणि माझ्या चॅनलला जर नवीन असेल तर पहिले सबस्क्राईब करा, म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचेल, म्हणजे माझं काम तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला भेटेल. माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करत चला, शेअर करत चला, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. येणारा हर एक व्हिडिओ नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.